कर्जमाफीच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। यावर शेतकऱ्यांनी काळजी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। बैठकीमध्ये बँकांकडून व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य करण्यात आली, त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देणार, सरकारकडून मोठी मागणी। लक्षात घ्या, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का? त्यांना काही विशेष लाभ मिळतील का? यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना त्यात सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचे प्रोत्साहन देणारी आहे। तर मित्रांनो, आपले सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काय सांगितले त्यांचे वक्तव्य तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेले आहे। त्यानुसार कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान खरंच 2 लाख रुपयांचे शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतोय। खरं पाहिलं तर गेलं राज्यातील 23 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत। हे शेतकरी कोण आहेत? तर या शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष ज्यांचे पीक कर्ज घेतलेले असते ते पीक कर्ज मुदत संपायच्या आत प्रत्येक वर्षी नवं जुनं केलं असतं, म्हणजेच की त्या शेतकऱ्यांना व्याज असेल। आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जे कर्ज काढतात, सोसायटीकडून कर्ज घेतात, त्यांना 0% व्याजावर त्या ठिकाणी कर्ज मिळतं। आता म्हणजे इतर जे आहेत ते म्हणजे आपल्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये त्यांना 4 ते 6% व्याजाप्रमाणे त्या ठिकाणी पीक कर्ज मिळतं। परंतु हे शेतकरी प्रत्येक वर्षाला त्यांना किती अडचण आल्या तरी अडथळे आले तरी देखील हे पैसे आणून बँकेमध्ये भरतात आणि त्या ठिकाणी त्याच कर्ज नवजुनं करून बँकिंग सिस्टम अगदी चांगल्या पद्धतीने चालवतात। परंतु राज्यातील हे 23 लाख जे शेतकरी सध्या सर्वात जास्त नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे। 2017 सालची कर्जमाफी झाली तेव्हा प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती मिळाले? 25,000 रुपये मिळाले। त्यानंतर 2019ची कर्जमाफी जाहीर करण्यात आली तेव्हा देखील थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपयापर्यंत, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपयेपर्यंत मिळाले। 2026च्या कर्जमाफीमध्ये सरसकट 2 लाख रुपये देणं आणि सरसकट 2 लाख ही ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने याची अंमलबजावणी किंवा घोषणा होत होत्या त्यानुसार आता शेतकऱ्यांना देखील राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंतची एकतर्फी म्हणजेच की कर्जमाफी होईल किंवा प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात त्यांचे 2 लाख रुपये त्यांना मिळतील, अशा पद्धतीने एक आशा होती। परंतु वास्तविक पाहता जेव्हा GR आला त्या GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलं की त्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता ऐनवेळी म्हणजेच की कर्जमाफीची जी अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये पहिली यादी 17 लाख शेतकऱ्यांची येऊन त्या ठिकाणी KYCची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठी 60,000 कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरित केलं जात आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी त्यांची KYC केलेली आहे त्या KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे उद्यापासून किंवा आजपासून त्या ठिकाणी जमा देखील होतील। कारण एकदा आधार प्रमाणीकरण झालं की पैसे पाठवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। आपण पाहिलं की नेमकं शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालं तर लक्षात घ्या, त्यांचं कर्ज रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत होती आणि ही तफावत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी KYC देखील सुरुवातीच्या काळामध्ये केली नव्हती। आता यामध्ये आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने, मुख्यमंत्र्यांच्या वतीने, सहकार आयुक्ताच्या वतीने, सर्वांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्या सर्वांनी शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज भरा आणि तुमचे 2 लाखापर्यंत कर्ज 100% माफ होणार। जे आहे ती रक्कम असेल ती OTSच्या अंतर्गत बँक भरणार आणि बँकेने पैसे भरून तुम्हाला 1 रुपया देखील एक्स्ट्रा भरावा लागणार नाही। तुम्हाला देखील नील बाकी दाखवा असे किंवा तुमच्या सातबारावरची बोजा संपूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा पद्धतीने आणि सांगण्यात राज्यातील KYC करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे आपण पाहत आहोत। परंतु दुसरीकडे राज्यातील कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असताना 23 लाख शेतकऱ्यांची मोठी मागणी केली आहे आणि हे जे शेतकरी आहे आता त्यांच्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। आता हे 23 लाख शेतकरी दुसरे तिसरे कोणी नसून हे शेतकरी तेच आहे जे शेतकरी त्यांचे कर्ज प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नवजुनं करतात। हे शेतकरी त्यांचे पैसे बँकेमध्ये आणून भरतायत आणि मग शेतकऱ्यासाठी आपले कृषी सरकार मंत्री म्हणताय की त्या ठिकाणी अनुदान वाढ झाली आहे। परंतु वास्तविक पाहता ही अनुदान वाढ झाली नाही आहे का नाही, याच्यात वाढ होऊ शकते का? चला या मुद्द्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि सर्व योजनेच्या रेग्युलर अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांच्या वतीने आजच एक पोस्ट करण्यात आलं आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय तर लक्षात घ्या, नियमित कर्जदारांना 2 लाखाचा दिलासा, देवस्थान, गायरान जमीन, पीक विमा कर्ज, जमीन इत्यादी शेतकरी प्रश्नासाठी दिनांक 10 ऑगस्ट रोजी किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे।
एकजूट बुलंद करा, सहभागी व्हा. म्हणजेच की यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा कुठला आहे? नियमित करदारांना 2 लाख रुपये द्यावेत ही मागणी आहे. ही मागणी सर्वात आता जोर धरत आहे. कारण लक्षात घ्या, 23 लाख शेतकऱ्यांची चूक काय आहे याचे प्रश्न. म्हणजेच की शेतकरी रेग्युलर पैसे आणून बँकेमध्ये भरतात, त्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळते? 50,000 रुपये मिळते. आणि त्या शेतकऱ्यांचे कर्ज काढतात आणि कर्ज थकायदार आपण म्हणत आहोत की लक्षात घ्या, शेतकरी मुद्दाम कर्ज थकावतो. अडचणीत शेतकऱ्यांना तेवढ्या येत नाही. शेतमालाला भाव आहे ना, त्या ठिकाणी निसर्ग साथ देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज थकत आहे आणि कर्ज थकल्यानंतर त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळत आहे. जे योग्य आहे त्यात आम्ही बोलणार नाही. परंतु जे शेतकरी अडचणीत असताना देखील पैसे आणून बँकेमध्ये भरत आहे, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळतील असतील तर नक्कीच या 23 लाख शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी याबाबत कमेंट देखील करत आहे. तर आता आम्ही या लक्षात घ्या, आमचे कर्ज भरणारच नाही. आम्ही त्या ठिकाणी एकदा कर्ज काढणार आणि परत बँकेत जाणारच नाही. आपोआप माफ होते. यामध्ये अनेक असं देखील शेतकरी म्हणत आहे. म्हणजेच की एकदा कर्ज काढा आणि परत बँकेत जाऊन पाहू नका. ज्यांचे 2019च्या आधी कर्ज आहेत त्यांना तर सरकारचे वाऱ्यावर सोडले आणि त्याचं झालं कारण असं की त्यांचे कर्ज थकबाकीदारमध्ये गेलेलं आहे. त्यांचं नाव यादीत येत नाही आणि पुढच्या देखील यादीमध्ये येणार नाही. कारण 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं आहे ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहे. आणि असू द्या, आपण आज अनुदानावर बोलतोय, जो देखील विषय आपण पुढे घेणारच आहोत. पण अनुदानाबाबतीत आपलं रविकांत तुपेकर जे नेते आहे बघा, रविकांत तुपेकर देखील एक महत्त्वाची पोस्ट केली. यामध्ये 9 ऑगस्ट नंतर सरसकट कर्जमाफी, सिव्हिल आरक्षण आणि वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रभर आंदोलन उभे केले जाईल याच्या वतीने देखील मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच की 2 लाख रुपये जे या ठिकाणी अनुदान स्वरूपात मिळावेत हे लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, हे 2 लाख रुपये अनुदान स्वरूपात का मिळावेत अशी मागणी आहे. तर लक्षात घ्या, हे जे आहे त्यांना बोललं जात आहे याला प्रोत्साहनपर अनुदान. म्हणजेच की शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून हे अनुदान मिळणार आहे. प्रोत्साहन द्यायचं. मग प्रोत्साहन जर तुम्ही ज्या शेतकऱ्यांची चूक केली आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही 2 लाख रुपये देत आहे आणि ज्या शेतकऱ्यांची चूक झाली आहे त्यांना 2 लाख रुपये आणि ज्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने काम केले त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन. मग यामध्ये प्रोत्साहन नक्की कोणते आहे? 2 लाख रुपये प्रोत्साहन आहे का 50,000 रुपये प्रोत्साहन आहे? असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी विचारते आणि सहजच आहे. लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांनी आता यामध्ये अट काय आहे टाकली आहे. अट स्पष्टपणे आहे की सलग 2 वर्षे किती 3 वर्षापैकी 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांचं कर्ज नवं-जुनं केलेलं असतं. आता 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी त्याचं कर्ज नवं-जुनं केलेलं असावं. तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त 50,000 रुपये. म्हणजेच की शेतकऱ्याकडे 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये कर्ज, त्याला तेवढंच मिळणार आहे. म्हणजे 40,000 रुपये कर्ज असेल तर त्याला अनुदान 40,000 रुपये मिळणार. तर ज्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज आहे त्याला अनुदान किती मिळणार? सांगा आम्हाला. 3 लाख रुपये असतील तर त्याला मिळणार आहे 50,000 रुपये. मग ही कशी पद्धत आहे? म्हणजे प्रत्येक वर्षी तो शेतकरी 3 लाख रुपये बँकेत आणून भरतोय, नवं-जुनं करतोय, कर्ज काढतोय आणि त्याला परत 50,000 रुपये अनुदान मिळणार. असं पुढच्या वेळी तो त्याची कर्ज नवं-जुनं करेल का? तो देखील विचार करेल की माझे जे कर्ज थकदार 2 लाखापर्यंत कर्जमाफीमध्ये माझे कर्ज बसेल, त्याला मग चांगल्या पद्धतीने लाभ होईल. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये अनुदान सरकारने त्या ठिकाणी JR काढून 2 लाख रुपये वितरित करावे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन साफ होणार असं राज्यातील शेतकरी नक्कीच नाराज होत आहे. आणि हे जे बोलणं आहे याबाबत शेतकरी कृषीमंत्री मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मागणी मांडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे अजून काय प्रश्न असेल, अजून काय संताप आणि नाराजी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.